आज पत्रकार दिन. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्या जयंतीनिमित्त अचलपूर परतवाडा शहरातले जितके पत्रकार आहेत, म्हणजे सारे हिंदी, मराठी, उर्दू या साऱ्या आमच्या पत्रकार लोकांचा आमचा सत्कार करून आले आज. तर त्यानिमित्त अचलपूरच्या ऐतिहासिक बंद पडेल रेल्वे स्टेशनवर. तसंही रेल्वे स्टेशनवर एखादा कार्यक्रम जर करायचं म्हटलं की रेल्वे विभाग पकडूनच नेईल. पण राजा बंद पडेल आहे हो. तर शकुंतला रेल्वे बचाव संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांचा या ठिकाणी सत्कार ठेवलाय. तर तुम्ही हातावर जर पाहत असाल तर परतवाडा शहरातले सारे जे नामांकित आमचे पत्रकार आहेत, वेगवेगळ्या वृत्त पत्रकार झाले, टीव्ही चॅनल साठी काम करणारे सर्व पत्रकार या ठिकाणी आले आहेत. त्याशिवाय काही सामाजिक संघटनेचे जे जीव बी या ठिकाणी आले असून ती शकुंतला चालू व्हायला पाहिजे असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. तर माझ्यासोबत लहाने सर आहेत. लहाने सर, ऐतिहासिक रेल्वे आमची शकुंतला, आपली रेल्वे डबल का चालू व्हायला पाहिजे? आपलं शकुंतला रेल्वे हे ब्रिटिश कालीन आहे आणि ब्रिटिशच्या कालीन असताना इथं लाकडाचा व्यवहार व्हायचा. मेळघाट मधला लाकूड इथून जायचा. तर आता कसं आहे, लाकूड तर झालं बंद, पण जनतेच्यासाठी ही रेल्वे चालू होणे एकदम आवश्यक आहे. तर याचं असं म्हणणं आहे की लाकडं तर बंद झाले, पण कमीत कमी लोकहिले जायला बरं झालं पाहिजे. तर अजून सुप्रसिद्ध पत्रकार असणारे माये काकाच आहेत. एकदम स्मार्ट आहेत काका. वयाच्या मानानं वाटत नाही, पण कपडे की बल्ले डॅशिंग घालतात. संजय काका जोशी आहेत. काका, शकुंतला चालू का व्हायला पाहिजे एखादं काव्य स्वरूपात सांगा जरा सर. ऐसा है कि अचलपुर पहले भी जिला था और आगे जिला होने जा रहा। अचलपुर के लोगों की सुविधा के लिए अचलपुर के लोगों की सुविधा के लिए पहले रेल थी। अंग्रेजों को मालूम था कि यहाँ रेल क्यों जरूरी है और बिना किसी ठोस कारण के ये रेल बंद कर दी गई। हमारा मानना है कि ये रेल शुरू होनी चाहिए, हमारे अधिकार की है, हमारे हक की है। यदि हमें ये रेल नहीं मिलती तो हम इसके लिए हर तरीका सत्याग्रह करने के लिए तैयार है। यदि हमें आक्रामक होना पड़ा तो हम आक्रामक भी होंगे, लेकिन अभी कहीं तो भी सफलता की किरण हमें दिखाई देने लगी है। केंद्र सरकार ने, राज्य सरकार ने इसका सर्वेक्षण शुरू कर दिया और अब आशा बन रही है कि जल्दी ये रेल शुरू हो जाएंगी। रेल शुरू होने के साथ ही अचलपुर मेलघाट का चौओर विकास होगा या निश्चित। अचलपूर परतवाडा शहराच्या विकासासाठी शकुंतला लोहमार्ग चालू व्हायला पाहिजे. परतवाडा शहरातलं सुप्रसिद्ध व्यावसायिक चेहरा असणारे नाकील सर आहेत. नाकील सर, डबल तोच प्रश्न, का चालू व्हायला पाहिजे? रेल्वे ही दळणवळणाचं आणि गोरगरिबांचं एक महत्वाचं साधन आहे. दळणवळणाच्या दृष्टीने आणि गोरगरिबांच्या दृष्टीने, हे दोन्ही दृष्टीने रेल्वे चालू झाली पाहिजे असं माझं मत आहे. विचार जर केला तर सरचं परतवाडा शहरात सुप्रसिद्ध श्री साईनाथ मोटर्स आहेत. सर, अशानात आपल्या गाड्या कमी जातील ना बाबा? काही हरकत नाही, पण प्रत्येकाच्या कामी पडायला पाहिजे. सरचं असं मला असं वाटतं, सरले असं म्हणायचं की बा मुंबई जिंबई जायसाठी आपल्याला अचलपूरची रेल्वे सोयीस्कर होईल. तर आणखीन एक आमचे ज्येष्ठ पत्रकार आहेत. सर, प्रश्न तोच. अचलपूर हे शकुंतला जी आहे, तर ही शकुंतला जवळपास 3 जिल्ह्याला जोडणारी शकुंतला आहे. जवळपास यवतमाळ, अकोला आणि अमरावती. आणि विशेष म्हणजे अचलपूर जे शहर आहे ते मेळघाटच्या पायथ्याशी असून मध्य प्रदेशाच्या सीमेवर आहे. आणि त्यामुळं इथली जी दळणवळण आहे किंवा जी प्रवाशांची सोय आहे, ही सोय पूर्वीपासून चांगली होती. आता ती व्हायलाच पाहिजे आणि या शकुंतलेचं नूतनीकरण होऊन ब्रॉडगेज करण्यात यावं असं आमची इच्छा आहे. तर तुम्ही पाहत असाल, प्रत्येकाचं म्हणणं आहे की गरज आहे. तर माझ्यासोबत परतवाडा शहरातलं हॉटेल क्षेत्रातलं सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असणारे अनिल भाऊ आहेत. अनिल भाऊ, शकुंतला रेल्वे का चालू व्हायला पाहिजे? पहिले लिहू नका, मला सांगा पहिले तर नवीन वर्ष या सर्वांना शुभेच्छा. भरभराटी व सुखाचे जावो. हे जे आपली योगेश खांजोळे, आपली बचाव समिती, यांना धन्यवाद, अभिनंदन त्यांचं. आता रेल्वे काही आजची नाही आहेत. आज 111वा काहीतरी असं आज वाढदिवस समजा. ही रेल्वे बिलकुल अति आवश्यकता आहे आणि झालीच पाहिजे. त्यासाठी काय काय जे काही असं आपण सर्व लोकांनी मिळून आंदोलन करायला पाहिजे. आणि आपला गजू यांनाही म्हणतो, बोलल्यांना, की त्यांची जे काही असतील, जे रेल्वे मंत्री असतील, त्यांची भेट घेऊन या बाबतीत लवकरात लवकर चालेल. कारण अचलपूर लोकांना यांची सुविधा झाली पाहिजे. शहरातल्या लोकांना सुविधा व्हायला पाहिजे, यासाठी रेल्वे अत्यावश्यक आहे. तर तुम्ही इकडच्या बाजूने पाहत असाल की पत्रोडचे सुप्रसिद्ध आमचे पत्रकार माय भावसासरेच आहेत, नितीन भाऊ दुर्बुळे. का चालू व्हायला पाहिजे शकुंतला? हा कापूसाचा पट्टा आहे. पांढरं सोनं जे आहे विदर्भातलं, तंत्र बी आहे ना पप्पा? संत्रा तर आहेच, पण खरा जर शकुंतला चालू झाली, इंग्रजांनी चालू केली, तर ते कापसाच्या दृष्टिकोनातून चालू केली. जुना
आपल्या इथं सूतगिरणी, सूत मिल, तर त्या दृष्टीनं पुन्हा मुंबई पुणे जाणारा आपला शेतकऱ्याचा माल जो आहे तर फार सोयीचं होणार आहे. त्या दृष्टीनं शकुंतला चालू व्हायलाच पाहिजे अशी आमची इच्छा आहे. पुणे मुंबई सारख्या शहरात जायसाठी हे रेल्वे महत्वपूर्ण आहे. माझ्यासोबत रेल्वे बचाव समितीचे असणारे योगेश भाऊ आहेत. योगेश भाऊ, लय दिवस झाले प्रयत्न चालू आहे की बा रेल्वे चालू व्हायला पाहिजे, पण मला असं एकदम असं खोचक उत्तर नाही भेटलं की रेल्वे चालू व्हायलाच पाहिजे. काय आतापर्यंत सर्वात मोठा प्रॉब्लेम जो होता हे 2018-19 मध्ये हे बंद पडलेली होती रेल्वे होती. 2019 मध्ये बंद पडल्यानंतर आम्हाला कुठेही जे उत्तर पाहिजे होतं स्पष्ट ते कुठंच आम्हाला भेटलं नाही. पण माननीय नितीनजी गडकरी साहेबांना भेटल्यानंतर त्याला कुठंतरी चालना भेटली आणि सगळ्यांचं माझी त्यानंतर महाप्रबंधक किती पांडे मॅडम भुसावरच्या यांनी आम्हाला खरं उत्तर दिलं. हे रूट अनसेफ्टी पूल आणि अनसेफ्टी रूट मुळे बंद करण्यात आलेला होता. तर शकुंतला हे आता इतिहास जमा झालेली आहे. पण शकुंतलाच्या ऐवज मध्ये आता ह्या ठिकाणी ब्रॉडगेज होणार आहे 190 किलोमीटरचा मार्ग. 3,77,66,00,000 रुपयाचा ठेका एका कोकण कंपनीला दिलेला आहे. सर्वेक्षण झालेलं आहे आणि याचं काम लवकरात लवकर आता सुरू होईल ब्रॉडगेज साठी. तर याचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं त्यानं लढा दिला आहे त्या पद्धतीनं आता लवकरच शकुंतला नाही पण त्याच्यापेक्षा ब्रॉडगेज चालू होईल. तर गजानभाऊ कोल्हे आहेत. गजानभाऊ कोल्हेचा सिंहाचा म्हणजे योगेश भाऊ सोबत गजानभाऊशी भरपूर जण टीम आहे. का चालू व्हायला पाहिजे गजानभाऊ रेल्वे? शकुंतला ही जी अचलपूर मुर्तिजापूर जी गाडी आहे ही चालू होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे की ग्रामीण क्षेत्रातून ही जाणारी ही गाडी आहे. दळणवळणाचं हे एक मुख्य साधन आहे. आज रस्ते मोठे मोठे जरी झाले असले तरी सुरक्षित प्रवास ज्याला म्हटलं तर तो रेल्वेचाच प्रवास आहे. आणि ही जर कधी गाडी सुरू झाली तर ही सेंट्रल रेल्वेच्या नकाशावर पुनश्च हे शहर येईल. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, व्यापार वाढेल. त्यासोबतच या गावाचं जे विकासाचा जो एक मोठं जर रेल्वेचे रूट जर असले तर विकासाचा एक महत्वपूर्ण पैलू त्या रेल्वेकडे बघितला जातं. त्यामुळे म्हणून ही शकुंतला रेल्वे सुरू झाली पाहिजे आणि या क्षेत्रातल्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली पाहिजे आणि म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. तर या क्षेत्रातल्या म्हणजे जे आमच्या क्षेत्रालाच मागास पडलाय ना हो. फक्त आम्ही म्हणालेच मोठं शहर आहोत. राजोनीरा मेळघाट सारखीच कंडिशन आहे आमच्या इकडची. तर दीपाताई लहान आहेत. दीपाताई, शकुंतला का चालू व्हायला पाहिजे? म्हणजे बाहेर तिकडे एकटीनावर तर तिकीट केलाय म्हणते. नमस्कार दादा. आता आमच्या शकुंतलेचा आज 111वा वाढदिवस आहे. शकुंतलेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि पत्रकार दिनानिमित्ताने इथं आपण बसलेलो. पण शकुंतला हे गोरगरिबांची आणि दीनदुबळ्याची एक मायमाऊली आहे. ते चालू झाली तर आमच्या सगळ्या महिलांचं आणि या रोडवरच्या सगळ्या जे व्यापारी आहेत ते लहान लहान ते जोडले जातील मूर्तिजापूरला आणि तिथून आमचं दिल्लीपर्यंत आम्ही पोहोचू. आणि इथले जे रेल्वे स्टेशनवरचे लहान लहान महिलांना जो रोजगार होता तो पण बंद झालेला आहे. आजूबाजूच्या महिलांचा रोजगार पण चालू होईल रेल्वे स्टेशन चालू झालं की हे. आणि इथले जे वर्दळ आहेत ते चालू झाल्यामुळं इथले जे अतिक्रमण जे होत आहेत ते पण कमी होईल. आणि हे सुरू होणं एवढं महत्वाचं आहे की शकुंतला सुरू होईपर्यंत आम्ही त्याच्यातून प्रवास करेपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. आणि आमच्या महिलांसाठी आणि आमच्या लहान व्यापाऱ्यांसाठी हे खूप आवश्यक आहे रेल्वे सुरू होणं. आणि ही दीनदुबळ्यांची माऊली आहे आणि गरिबांची अनाथांची ते माऊली सुरू झालीच पाहिजे. दीन जे गरीब लोक आहेत त्याच्यासाठी हा जो प्रयोग आहे हा आहे. तर माझ्यासोबत डॉक्टर उबाड सर आहेत. उबाड सर, शकुंतला डबल का चालू व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? आजही मला माझं लहानपण आठवते, ज्या वेळेस परतवाड्यातून ग्रामीण विभागात जाण्यासाठी रस्तेच नव्हते. म्हणजे पावसाळ्याचा जर विचार केला तर टोंगळ्यापर्यंत गटारमधून आम्हाला जावं लागायचं. मग तेव्हा फक्त एकच लाईफलाईन होती, ती म्हणजे शकुंतला. इथून आम्ही कुष्टा बुद्रुक त्या स्टेशनवर उतरायचो आणि तिथून पायदळ शेतातून आमच्या गावाकडे जायचो. आज जरी ह्या सगळ्या विकास आपल्या देशाचा झाला असेल पण तरी आजही विचार केला तर या शकुंतलेच्या मार्गावर असणाऱ्या सगळा ग्रामीण भाग आम्ही जर पाहिला तर सगळ्या प्रवाशांना, ज्यांना आज काही बसेसचा आपण एसटीचा विचार केला तर रेग्युलर बसेस कुठे चालल्या, म्हणजे ऑटोसाठी वानकर सर तुमच्या जवळच बसले नाही सांगतो ना असतील ना, ते त्यांची काय सत्य परिस्थिती सांगतील. पण आज बसेसची फ्रिक्वेन्सी ज्या प्रकारे पाहिजे ग्रामीण भागात तेवढी नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं परत जर ही ट्रेन सुरू झाली शकुंतला तर बऱ्याच अंशी गोरगरिबांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना या ट्रॅकचा फायदा शिक्षणासाठी म्हणा, आपला माल नेण्यासाठी म्हणा किंवा वाहतूक करण्यासाठी निश्चितपणे होईल असं मला वाटतं.
तर विद्यार्थी झाले, जे पुण्या मुंबईत शिकणारे आमचे विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी हा फायदा होईल. आता मी विचारायला नाही पाहिजे, पण आता वानखळे सर माझ्यासोबत आहेत. वानखळे सर एसटी महामंडळचे या ठिकाणचे व्यवस्थापक आहेत. सर नमस्कार. आठवणी आहेत म्हणते तुमच्या शकुंतला सोबत. असं वाटतं का डबल या ट्रॅकवर शकुंतलाऐवजी कोणती ब्रॉडगेज रेल्वे धावायला पाहिजे? निश्चितच आपण पाहतोय की दिवसेंदिवस लोकसंख्या ही वाढत आहे आणि दळणवळणाची साधने ही अपुरी पडत आहेत. मी एक आगार व्यवस्थापक या नात्याने आपल्याला अभ्यासपूर्वक एक सांगू इच्छितो की आपली सध्याची वाढती लोकसंख्या याकरिता रस्ते वाहतुकीवरून होणारी वाहतूक ही अपुरी पडत आहे. त्या कारणाने आपल्याला रेल्वेची आणि इतर पर्यायी साधनांची आवश्यकता ही आवश्यक आहे. त्या अनुषंगाने इतका मोठा हा प्रदेश आहे जिथे अचलपूर, चिखलदरा, धारणी अटॅच असल्या कारणाने आणि खेड्यापाड्याचे संपूर्ण परिसर असल्या कारणाने येथे जर का एक नॅरोगेजच्या ठिकाणी ब्रॉडगेज रेल्वे सुरू झाली आणि ही जिल्ह्याच्या व पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जर ही अटॅच होत असेल तर निश्चितच सर्व नागरिकांसाठी हे सोयीस्कर होईल. तर कसं आहे, रस्त्यानं वाहतूक जर करायची म्हटली तर भाऊ मोटर रिस्की आहे ना. पेट्रोल डिझेलचे भाव ताकदनं वाढत आहेत. गोरगरीब माणूस गाडी घेऊन जाऊ शकत नाही आहे. तर आज पत्रकार दिनाच्या निमित्त शकुंतला बचाव जे आंदोलन चालू आहे याला अजून जराशी एनर्जी यासाठी खास या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केलं. या ठिकाणी आमच्या शकुंतला रेल्वेची एक प्रतिकृती दिसून राहिली, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी एक रेल्वेचं केला, इंजन तयार केलाय. म्हणजे आजही प्रत्येक अचलपूरचा जो माणूस आहे, जो अचलपूर शहरात प्रेम करणारा माणूस आहे, त्याच्यासाठी महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे की बाबा आमची शकुंतला जर तुम्ही चालू केली तर या ठिकाणी उद्योगधंदा वाढेल. उद्योगधंदा जर वाढले तर वाढेलच. पुण्या मुंबईला जाणारे ज्यासाठी आम्हाला अमरावती जावं लागते त्याच्या आंधी इथूनच आम्ही सरकटीपर मुंबईला पुण्याला जाऊ. यासाठी प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की आता शकुंतला जरी आमची नॅरोगेज इतिहास जमा झाली तर ब्रॉडगेज चालू करा आणि अचलपूर परतवाड्याचा विकास बाकी ताकद नव्हते तो.